एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सोलापूर महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनच्या साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। माननीय उपायुक्त आशिष लोकरे साहेबांकडे काल आमची मीटिंग झाली। त्या मीटिंगमधला जो मसुदा आहे तो अर्जित रजा 2023 पर्यंत क्लिअर करतो म्हणले। आज पेपरलाही तशा बातम्या लागल्या आहेत। पण आमच्या ज्या मुख्य मागण्या आहेत, राज्य शासनाचा महागाई भत्ता हा 50% आहे आणि आम्हाला महापालिका पेन्शनरांना 26% देते। तो जो 24%चा गॅप आहे तो येणारा 15 ऑगस्ट रोजी क्लिअर करावा, महापालिका प्रशासनाकडे आम्ही मागणी करतो। 5वा, 6वा आणि 7व्या वेतन आयोगातला फरक याबद्दलची आमची मागणी आहे। तो फरक आम्हाला देण्यात यावा। त्यानंतर 80 वर्ष ज्या पेन्शनर्सनी ओलांडले आहे त्यांच्या पेन्शनमध्ये 10% वाढ होती। तो शासनाचा GR आहे, त्याच्यावर आम्ही 10 निवेदनं प्रशासनाला दिली, पण प्रशासन त्याची दखल घेत नाही। दुर्दैव आहे, या शहराच्या विकासामध्ये वाटा असलेले आम्ही सगळे कर्मचारी रस्त्यावर होतोय, महापालिका प्रशासनाविरुद्ध साखळी उपोषण करत आहे। पण महापालिका प्रशासन याची दखल घेत नसेल तर याच्या एवढं दुर्दैव नाही आहे। आम्हा पेन्शनरांची विनंती आहे, संघटनेकडून विनंती करतोय की याची लवकरात लवकर महापालिका प्रशासन व शासनाने दखल घ्यावी व पेन्शनरांचे आत्ता जे काळ आहे हा रिटायरमेंटच्या काळामध्ये येणाऱ्या पेन्शनमधले निम्मे पैसे औषध उपचारावर जातात, सगळ्यांना व्याधी आहेत आणि आयुष्यातला महत्त्वाचा वेळ ज्या संस्थेसाठी खर्च केला ती संस्था आम्हाला जर दुर्लक्षित करत असेल तर याच्यावेळी दुर्दैवी बाब नाही। लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रशासनानं पावलं उचलावी अशी मी विनंती करतो। धन्यवाद।